नमस्कार, बालाजी उपाय आणि तोडगे मध्ये आपले स्वागत आहे। रामनवमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो। या दिवशी विधिवत भगवान रामाची पूजा केली जाते। रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते। या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो। रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते। कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा। केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा, यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील। कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा 108 वेळा जप करा। श्रीराम राम रामेती खिळमे खिळमे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य श्रीराम नाम वरान्ने या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो। भगवान रामला पिवळे कपडे आवडतात, त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे, ते खूप शुभ असेल। रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र इत्यादी दान करा, ते खूप शुभ असेल। संकटांपासून दूर राहण्यासाठी उपाय: जर तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटाने घेरले असेल तर रामनवमीच्या दिवसापासून रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करा। असे केल्याने सर्व प्रकारच्या त्रासापासून आराम मिळेल। रामनवमीच्या दिवशी खीर बनवा। ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि ही खीर पती पत्नीने मिळून खावी। हा उपाय केल्याने जीवनात प्रेम वाढेल, दुरावा दूर होईल। रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमः या रामरक्षा मंत्राचा 108 वेळा जप करा। हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा। हा उपाय केल्याने वास्तु दोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते। आता बघूया रामनवमीच्या दिवशी पूजा कशी करावी। रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे, आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे, पूजेचं सर्व सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे। भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे। नंतर धूपदीप, आरती, फुलं, चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी। पंचामृताचा नैवेद्य दाखवावा। जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचं पान आणि कमळ असलंच पाहिजे। त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोडशोपचारे पूर्ण करावी। खीर आणि फळांचा प्रसाद म्हणून दाखवावा। आता बघूयात रामनवमीच्या दिवशी नैवेद्य काय असावा। रामनवमीच्या दिवशी अनेक जण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून रामजन्म साजरा करतात किंवा काही जण फक्त रामनवमीला उपवास करतात। मग उपवास कांदा, लसूण विरहित सात्विक जेवण जेवून सोडतात। बरेच जणांकडे रामनवमीच्या निमित्ताने पुरी, भाजी, शिरा आणि काळे चणे असतात। श्रीरामाच्या पूजेत पांढऱ्या मिठाई आणि पांढऱ्या फळाचं महत्त्व आहे। या दिवशी प्रसादाच्या रूपात पंचामृत, श्रीखंड, खीर आणि हलवा यांचा प्रसाद दाखवला जातो। श्रीरामाच्या पूजेत दूध आणि तुपाचं विशेष महत्त्व आहे। यामुळेच रामनवमीच्या दिवशी तुपापासून बनवलेल्या मिठाया खाल्ल्या जातात। खरं तर उपवास आणि प्रसाद हे दोन्ही उत्सवांचा आवश्यक भाग आहेत। रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाला खीर, केशर भात किंवा धण्याचा नैवेद्य दाखवावा। जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी, गुलाबजामुन किंवा कलाकंदचा नैवेद्य दाखवणे उत्तम असतं। आता बघूयात रामनवमीच्या दिवशी काय खरेदी करायची असते। या दिवशी पूजेच्या वस्तू, शुभ वस्तू, पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करा। रामनवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी करून घरात स्थापित करावा। रामनवमीला तुम्ही हनुमान किंवा श्रीराम सीतेची मूर्ती देखील खरेदी करू शकता। या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूही खरेदी करू शकता। रामनवमीच्या दिवशी वाहन, जमीन किंवा इमारत खरेदी करणे देखील शुभ असते।